नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे. मधुमेहापासून मुक्ती डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम भाग 11. आपण आता क्रमशः बघत आहोत की कशा पद्धतीने आपण मधुमेहापासून मुक्त होऊ शकतो. आणि मधुमेहापासून मुक्त होणं म्हणजे काही गोळ्या घेणं, औषधं घेणं, इंजेक्शन घेणं हे नव्हे. मधुमेहापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करायचे आहेत. आहारातले बदल आपण नंतर पाहणार आहोत, पण आत्ता आपण बोलणार आहोत ते जीवनशैलीतल्या बदलाबद्दल, आणि ते आपण मागच्या काही भागापासून पाहत आहोत. आत्ता आपण हा विचार केला की तुमच्या जीवनशैलीतील बदलामध्ये खूप मोठा भाग कशाचा आहे? पहाटे लवकर उठणं, सगळी क्रियाकर्म करणं आणि योग्य व्यायाम करणं, ह्या सगळ्याचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यातच आता मानसशक्ती वाढवायची आहे, त्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगला महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे? तर प्राणायामाचा आहे. तर प्राणायाम रेग्युलरली करणं, मी सांगितलं तसं अनुलोम विलोम जरी केला तरी चालेल. इतर भ्रामरी, भस्त्रिका हे प्राणायाम केले तर उत्तमच आहे मधुमेहाच्या दृष्टिकोनातून. आणि याबरोबरच तुम्ही प्राणायाम एकदा केले की त्यानंतर आसनाचा अभ्यास करायचा आहे. कारण शारीरिक क्षमता चांगली वाढवणं, मांसधातू हा चांगला तयार होणं, मांसाचा टोन जो आहे मसल टोन तो चांगला होणं हे मधुमेहीसाठी अतिशय आवश्यक आहे. कारण मधुमेहीमध्ये होतं काय, तर तुमची त्वचेचा टोन हा गेलेला असतो. एक लिथार्जिक, एक लॅक्सिटी आलेली असते त्या स्नायूंना. ती कमी होण्यासाठी शरीर आयास जनन करणारे, ज्याच्याने शरीराला कष्ट होणार आहे अशा पद्धतीची आसनं करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो मेडिटेशनचा. मेडिटेशन कसं करायचं आहे? तर ते तुम्ही काहीतरी चक्रांवर ध्यान करून असं सुद्धा मेडिटेशन करू शकता. काही विशिष्ट पद्धतीचे मंत्रांचं चॅन्टिंग करणं, मंत्रांचं पुनरुच्चारण करणं, ज्या कुठल्या दैवतेवर तुम्हाला विश्वास आहे त्या देवतेचं स्मरण करत एक विशिष्ट ठिकाणी किंवा त्याची मूर्ती समोर ठेवून त्याच्यावर तुम्ही ध्यान करू शकता. मूर्ती ध्यान तुम्ही करू शकता. किंवा एक ओंकाराचं चित्र आहे, त्यातला एक विशिष्ट बिंदू समोर ठेवून त्यावर तुम्ही ध्यान करू शकता. किंवा आज्ञाचक्र जे आहे दोन्ही भ्रूमध्याच्या मध्ये, त्या आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेट करत हे तुम्ही ध्यान करू शकता. सुरुवातीच्या काळात ध्यान करताना निरनिराळे विचार मनामध्ये येत आहेत, तरी काही हरकत नाही. ते विचार येत आहेत, जात आहेत, त्यांच्याकडे तटस्थपणे पाहायला तुम्ही शिकायचं आहे की हे विचार माझ्या मनात येत आहेत, पण मला त्यांना रेंगाळू द्यायचं नाही माझ्या मनामध्ये. यातून मला बाहेर पडायचं आहे, मला मधुमेहापासून मुक्त व्हायचं आहे. त्या एका प्रेरणेने, त्या एका ध्यानाने तुम्ही काय करायचं आहे? हे मेडिटेशन करायचं आहे. ते किती वेळ केलं हे महत्त्वाचं नाही. तुम्ही अगदी 2 मिनिट ध्यान केलं तरी चालणार आहे, पण ते कुठल्याही पद्धतीचे विचार मनात येत नाही ही अवस्था तुम्ही 2 मिनिट जरी साधू शकला तरी काही हरकत नाही. मग याचा तुम्ही जेव्हा क्रमशः अभ्यास कराल, रोज तुम्ही ही गोष्ट कराल, तेव्हा काय होईल? तुम्ही अधिकाधिक वेळ ते ध्यान करू शकाल. अधिकाधिक वेळ तुम्ही कुठलेही विचार मनात नाही आहे अशा स्थितीला जाऊ शकाल. आणि असं अभ्यास झालेला आहे की मेडिटेशन असं तुम्ही सतत काही काळ केल्यानंतर आपोआपच तुमच्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा खूप महत्त्वाचा आहे. डायबिटीसमुळे तुम्ही जर निराशेने ग्रस्त झालेले असाल की नाही काही होणार नाही, आता डायबिटीसबरोबरच मला राहायचं आहे, मला हे खाता येत नाही, मला ते, अशी नैराश्य मनात असेल तर तुमची शुगरही वाढतच जाणार आहे. किंवा डायबिटीसचे जे वाईट परिणाम आहे, कॉम्प्लिकेशन्स, ते तुमचे वाढत जाणार आहे. त्याच्याउलट तुम्ही जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर येऊ शकणार आहात. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही काय करायचं आहे? मेडिटेशन केलं, छानपैकी तुम्ही काम क्वाईट, तुमचं छान आनंदी मन झालेलं आहे,
तर त्यानंतर रात्रीच्या वेळेला तुम्ही काय हेड मसाज करू शकता किंवा आठवड्यातनं एकदा दोनदा तुम्ही हेड मसाज करू शकता. हेड मसाजसाठी तुम्ही साधं तीळ तेल, खोबरेल तेल किंवा औषधांनी सिद्ध केलेलं आवळा सिद्ध तेल, कोरफड सिद्ध तेल किंवा एखाद्या आयुर्वेदिक वैद्याने बनवलेलं चांगलं तेल, अशा पद्धतीने तुम्ही ते तेल थोडंसं कोमट करून आणि त्याचा हेड मसाज करायचा आहे. हेड मसाज केल्याने काय होतं, तुम्हाला अतिशय शांत आणि सुंदर असं मन तुमचं काम अँड क्वायट होतं. त्यामुळे हेड मसाजचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. नंतर आणखीन महत्त्वाचा भाग आहे तो तुमचा फूट मसाज. बरं का, हेड मसाजने तुम्हाला मन शांत व्हायला मदत होणार आहे. शिरशूल म्हणजे डोकेदुखी होणार नाही आहे, डोकं तुमचं शांत राहणार आहे, तुमचे केसांचं आरोग्य वाढणार आहे आणि एक प्रकारचं जी झोप आहे तुमची ती अक्षरशः साऊंड स्लीप तुम्हाला येणार आहे. पण त्याचबरोबर तुम्ही जर फूट मसाज करायला लागलात तर फूट मसाज डायबेटिक न्यूरोपॅथी हे शब्द तुम्ही ऐकले असतील की डायबिटीसमध्ये पायांचं आरोग्य जपणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण की पायांना कधी कधी मुंग्या येतात, एक नमनेस येतो, मुंग्या आल्यासारख्या वाटतात, बाधिर्य येतं, तिथं सेन्सेशन नीट होत नाही असं वाटतं किंवा काही वेळेला जखमा होतात, त्या जखमा भरून येत नाही. तर तुम्ही जेव्हा फूट मसाज करता तेव्हा तिथला रक्तसंचरण जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी पायांच्या त्वचेचं आरोग्य हे चांगलं होतं आणि तिथे तुम्हाला नमनेस किंवा बधीरपणा ह्या कंप्लेंट्स येत नाही. तुमच्या तिथल्या नसांना जे आहे ते चांगल्या प्रकारे ताकद देण्याचं काम हे फूट मसाज करतं. आणि असा एक अभ्यास झालेला आहे की अंगठ्याच्या शेजारी जी एक नर्व आहे ती डोळ्यापर्यंत जाते आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही रेग्युलर रोज फूट मसाज करता तेव्हा तुमच्या डोळ्यांचंही आरोग्य चांगलं, डोळ्यांनाही अतिशय शांत आणि सुंदर वाटतं. आणि तुम्ही ऐकलंच असेल डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा असते, म्हणजे डायबिटीसचा परिणाम होऊन जो डोळ्याचा तुमचा आतला पडदा आहे रेटिना हा सुद्धा डॅमेज होतो. याच्यामध्ये काही प्रकारचे बदल होतात जे इररिव्हर्सिबल असतात, ते आपल्याला परत ते दुरुस्त करता येत नाही, अशा पद्धतीचे वाईट परिणाम होत असतात. तर ते जर टाळायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला फूट मसाज करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे काय, उठणं. विशिष्ट काही गोष्टी आहेत की आयुर्वेदिक चूर्ण आहेत, पावडरी आहेत किंवा घरातल्या अगदी काही प्रकारची पिठं आहेत. तर हे वापरून तुम्ही जर शरीरावर रोज त्याच्याने काही ठराविक काळ एका भागाला 15 ते 20 मिनटं अशा पद्धतीने रगडणं म्हणूया तुम्ही, ती पावडर अप्लाय करायची शरीरावर. असं जर तुम्ही केलं तर काय होणार आहे, तुम्हाला छानपैकी तुमच्या शरीरामधला कफ जो तुम्ही बघितला की मेन कल्प्रिट आहे डायबिटीसमधला, मेन गुन्हेगार आहे, आणि मेद म्हणजे चरबी, फॅट, तर फॅटचं विलयन होणं, मेदाचं विलयन होणं, पातळ होणं तो, आणि मग तो शरीराबाहेर जाणं, आणि कफ पण पातळ होणं आणि तो शरीराबाहेर निघून जाणं, ह्या गोष्टीसाठी उद्वर्तनाची तुम्हाला खूप गरज असते. तर घरचे घरीसुद्धा तुम्ही उद्वर्तन बनवू शकता किंवा साधी त्रिफळा पावडर घेऊन तुम्ही उद्वर्तन करू शकता. उठणं जे आहे ते तुम्ही रोज अंगाला लावायचं आहे. ती प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर खूप चांगलं आहे. त्रिफळा आहे, नागरमोथा आहे, मसुरीचं पीठ आहे, कुळथाचं पीठ आहे. तर हे अतिशय चांगली अशी वनस्पती द्रव्य आहेत की जे कफ आणि मेद कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आणि मग महत्त्वाचा भाग आहे तो, हे उद्वर्तन लावून झालं तुमचं की त्यानंतर स्टीम बाथ घ्यायचा आहे. तर ते तुम्ही घरच्या घरी पण स्टीम बाथ घेऊ शकता. ते खूप जास्त गरम पाणी जे आहे 2 बादल्या त्याच्याने आंघोळ केली आणि त्यानंतर काहीतरी ब्लँकेट वगैरे गुंडाळून घेतलं तर ते एक स्टीम बाथ होते. किंवा मग व्यवस्थित आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जाऊन, पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन आणि स्टीम बाथच्या पेटीमध्ये झोपून आणि स्टीम घ्यायची. याच्याने काय होतं, सगळ्या शरीरातलाच रक्तप्रवाह चांगला वाढतो. सगळ्या शरीरातलं जे क्लेद आहे, बॅड वॉटर कंटेंट जो आहे तो शरीराबाहेर जायला तुम्हाला मदत होते
आणि बॅड वॉटर कंटेंट शरीराबाहेर गेला की तेच तर आपल्याला हवं आहे. मधुमेह होण्यासाठी तेच प्रमुख कारण आहे. तर ते वाईट बॅड वॉटर कंटेंट जो आहे तो शरीरातून निघून गेला की आपोआपच तुमचं शरीर जे आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगली भूक लागणं, आदर्श चांगली भूक लागणं हे होणार आहे. चांगली भूक लागायला लागली की आपोआपच तुम्ही जे काही खाणार त्याचं चांगलं पचन होऊन रक्तातली साखर चांगली वापरली जाऊन तुमची साखरसुद्धा कमी होणार आहे. तुमचं वजनसुद्धा जर वाढलेलं असेल तर ते पण कमी होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला साधं स्वेदन जे आहे आयुर्वेदात ज्याला स्वेदन म्हणतात, स्टीम बाथ, याच्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो मधुमेहापासून मुक्ती होण्यासाठी. तर हे तुम्ही रोज करायचे असं नाही आहे, पण थंडीच्या दिवसात तुम्ही स्वेदन घेऊ शकता किंवा सकाळच्या वेळात तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता. पित्ताच्या वेळात, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला स्टीम बाथ घ्यायचा नाही आहे, पण मध्ये मध्ये जर तुम्ही स्टीम बाथ घेत राहिला तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम हा मधुमेहावर झालेला दिसून येईल. आजच्या भागात एवढंच. मधुमेहापासून मुक्ती हेच आपले स्वप्न. चला आपण आरोग्याची कास धरूया आणि मधुमेहापासून मुक्त होऊया. तुम्ही जर आजपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगणार आहोत ज्या रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही थोडे थोडे बदल करून आणि आरोग्यदायी जीवन जगू शकता. हे डायबिटीससाठीच नाही तर इतरसुद्धा सामान्य लोकांसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या काही टिप्स आहेत. नमस्कार.